हा बबड्या एवढा हुशार आहे ना, याला साऱ्या गोष्टी कळतात. आणि याचं कसं झालं आता, हा सध्या एवढा बिझी झाला आहे ना पिल्लांमध्ये ब्राउनीमध्ये, की काय सांगायचंच नाही. याचा विषय असा झाला आहे की त्याला पिल्लं सांभाळायचे, पिल्लांवरती लक्ष ठेवायचं, पिल्लांची काळजी घ्यायची. ब्राउनी बाहेर कुठं गेली तर पिल्लांजवळ जाऊन बसायचं. ब्राउनी येते फेरफटका मारून. त्याच्यामुळे ह्याची लाईफ एवढी बिझी झाली ना सध्या, की ते स्वतःच विसरून जाते की स्वतःचे कामं. ते तर भरपूर 4-5 दिवसातून आहे ना, मला वाटतं 4-5 दिवसातून ते पहिल्यांदा असं मी बघितलं त्याला, की ते स्वतःची साफसफाई करते. मग एवढा बिझी झाला आहे त्याला स्वतःची साफसफाई करायला वेळ नाही. इतका तर तो काम करतो दुसऱ्यासाठी. एक मांजर म्हणून जर आपण विचार केला गेला तर एक तसं तो त्या गोष्टी खूप इमानदारीने त्याचे कामं तो करतो. आणि आपल्या लाईफमध्ये पण तसंच आहे. आपला बाप पण तसाच असतो. घरच्यांचे कामं करता करता त्या माणसाला स्वतःचेच कामं विसरून जातो करायचे. स्वतःच्याच शरीराकडं तब्येतीकडं बघायचं विसरून जातो. हे या बाबड्याच्या व्हिडिओमधून आहे ना, मी आता त्या गोष्टी आम्हाला पण रिअलाईज होतात की यार खरंच एक बाप म्हणून आहे ना, आपल्या घरचा कर्तबगार माणूस आपले बाबा हे किती आपल्यासाठी काय गोष्टीमध्ये स्वतः सॅक्रिफाईस करतात. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यांना. म्हणून तर बाप हा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आपल्या जीवनामधला. आईला तर आपण मानतोच, आईसारखं तर कोणीच नसतं ते खरं आहे. परंतु त्याच्या मागे एक खूप मोठी व्यक्ती दडलेली असते, जी स्वतः कष्ट करून, स्वतः साऱ्या यातना सहन करून घरच्यांना सुखात कसं ठेवता येईल, आनंदी कसं ठेवता येईल त्याच्यासाठी झटणारा, अविरत काम करणारा एक खूप मोठा एक माणूस असतो. तो म्हणजे असतो आपला बाप. सहसा त्या बापाकडं असं जास्त लक्ष दिलं जात नाही, त्याचं जास्त वर्णन केलं जात नाही, किंवा त्या बापाविषयी 4 गोष्टी बोलल्या जात नाही. परंतु तसं बघितलं तर आईला किंमत त्याच माणसामुळे, बापामुळेच आहे. हा व्हिडिओ एक मर्यादित मांजरापुरता आहे, परंतु ह्याच्यामध्ये एक चांगला संदेश आहे की आपल्या लाईफमध्ये सर्वात आईपाठोपाठ जर खूप मोठं जर कर्तव्य आणि रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणारा आपला बापच असतो.